Good morning, all of you. Good morning, sir. Myself देविका चव्हाण. सांगायचं म्हटलं तर सर खूप छान, म्हणजे पूर्ण विकच खूप छान होता. टॉपिक एवढे छान छान होते, मी तुम्हाला पर्सनल पण मेसेज टाकला होता. कारण असं होते की काही काही असे असतात ते आपल्याला कळत नाही, जीवनामध्ये एखादा येऊन जातो स्वभाव आणि मग आपल्याला आठवतं की अरे यार आपण इथे चुकलो होतो. पण जेव्हा आपण चालू आहे या जे तुम्ही सांगता एक एक गोष्ट, तर मग ती क्लिअर होत जात आहे की आपण इथे चुकलो होतो, आता हे असं आहे, तर आपण याला व्यवस्थित पद्धतीने आपण समोर करायला पाहिजे. आणि काही अडचणी जरी आल्या ना तर मग एकदम आपले शब्द आठवतात की नाही बा हे असं असं झालं होतं क्लासमध्ये. मग आपण त्याच पद्धतीने विचार करतो आणि संकल्पना स्पष्ट होत गेली ना सर, मग कसं असते विचार चालना मिळते आपल्या विचारांना. म्हणजे एक प्रकारची गती मिळून जाते. मग मुलांना पण काही उदाहरण द्यायचं असलं तर मग असं. आणि मी तर क्लास अटेंड करते, माझ्यासोबत माझ्या 2 मुली पण असतात. आणि मग त्या पण मग यायचे बोला हा, त्यांनाही पण आज संडे, आज ते म्हणे आज आम्हाला झोपायचं आहे. म्हटलं ठीक आहे. तर मग असं. आणि आपल्यासोबत एक प्रणालीताई कहाते होत्या सर, तुम्हाला आठवत असेल. मॅडमकडे आपण जेव्हा भेटलो होतो, त्या थोड्या डिप्रेशन मध्ये राहायच्या जास्त. तर त्यांना त्या मला मागे भेटल्या, तर त्यांना कॅन्सर डिक्लेअर झालं, तर त्या मला ओळखायला नाही आल्या, तर एकदम वीक झाल्या होत्या. तर मी त्यांना आता बोलली पण होती की मग म्हणून आज पण मला त्याच्या मुळेच वेळ झाला. तर मी त्यांना सांगितलं असं असं आहे, खूप छान. तर मग त्या म्हणाल्या ठीक आहे, मी पुन्हा मग हे म्हणजे त्यांना बहुतेक ते ओपन नाही करता येत आहे लिंक, असं काहीतरी होत आहे. तर मग मी त्यांना असं सांगत होती, तर त्यांना पण छान वाटत होतं की नाही आपण आपल्या स्वतःला हील करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीत, जे आताचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे. आणि आपल्याला जर माहितच नसेल की आपण कसं हिलिंग करू स्वतःला, मग तर मार्गदर्शक म्हणून तर कोणीतरी लागतं ना. किंवा आपण आता त्यांच्याकडलं वातावरण जे आहे, तर असं मला त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की म्हणजे अजून आपण डिप्रेशन मध्ये जाऊ तशा विचारांमुळे. तर पॉझिटिव्ह कुठे भेटेल, तर सकाळी जर मॉर्निंगला जर आपल्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सगळ्यांकडनं मिळत आहे, तर मग तेच आपण एक वारंवार ती डोक्यात राहते. मला तरी तेच आठवते, जरी आपण निगेटिव्ह याच्यामध्ये जरी गेलो तरी ते बरोबर आपण पॉझिटिव्ह याच्यामध्ये वेव्ह मध्ये येऊन जातो. तर मग छान वाटते. आणि मग जेव्हा जेव्हा मग असे येतात टॉपिकच असे असतात सर, आणि तुम्ही उदाहरण एवढे छान देता की म्हणजे तो मार्गच मोकळा होत जातो. खरंच खूप छान वाटते मला तर की असं. मग मला नाही का राहत नाही सर, त्या दिवशी मला मग मी नाही का तुम्हाला मेसेज टाकले की नाही मला खरंच खूप असं त्या एक कसं आपल्याला आपण लहान असतो तेव्हा आपल्या आई वडील आपल्याला बोलतो करून आपल्याला समोर चालत देतात की योग्य मार्ग कोणता आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही. आणि मग मी त्या टाइमला सर मी म्हणजे रोजच की नित्य मॅडमला मी खूप थँक्यू होती त्यांना, म्हणजे आभार मानते मनातल्या मनात त्यांना, तुम्हाला, की या गोष्टीतून आम्हाला म्हणजे आपण किती मागे आहो म्हणजे म्हणून मी त्या दिवशी पण हा शब्द टाकला की शून्यातून वाटचाल आहे, अजून आपण त्याच याच्यामध्ये आहोत आणि आता पुढे पुढे जात आहोत. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. नक्कीच धन्यवाद.